नमस्कार ताईंनो, श्री स्वामी समर्थ. ही जी गोधडी दिसतीये ना, ही सारखी घरामध्ये टाकलेली होती. कारण का, तर बाळ आल्यापासून आमचं घर पूर्ण भरलेलं होतं. ते कसं, ही गोधडी आम्ही उचलत नव्हतो. बाळ उठलं की आम्ही त्याच्यावरती लोळायचो. त्यानंतर ही झोळी आहे ना, डायरेक्ट खिडकीपासून तर दरवाजापर्यंत बाहेर जाणारा दरवाजा आहे, त्याला बांधलेली होती. त्यामुळं बाळ झोपलं की घरातून कोणाला बाहेरच जाता येत नव्हतं. मग आमचं घर सारखं भरलेलं राहायचं, म्हणजे सगळे घरातच राहायचे. कारण वरती झोळी धरली की बाळ लगेच उठून बसायचं आणि मग कलमा चालू. त्यामुळं कोणी काय बाळाला उठणं असं काही करतच नव्हतं. घर सारखं भरून राहायचं. त्यामुळं ताईंनो खूप आनंद होता बाळ होता तोपर्यंत. मात्र आज बाळ जाणार आहे त्याच्या गावाला. ते कसं काय सांगतेस. तर दुसऱ्या बाळाला होणार होती सुट्टी. मग साबुदाणा केला. आमची लगेच झोप झाली तिकडं कणिकण ते भांडे लावूस्तर. आणि हो बेल्ट काय आम्हाला काढायचं नव्हतं झोपीत आज. बघू बाई, बेल्ट बघू, बेल्ट बघू इकडं, बेल्ट. हां हा, छान छान दिसतो ना बेल्ट. आवडतो तुला? आवडतो? तोंड करून तसं झालंय. स्माइल दे, स्माइल दे. ओ चला सु करायला. तुझी मम्मा येणार आहे आज. हा ना, आई येणार आहे तुझी. कुठं आई? कुठे पाहिजे आई? मऊ कुठे? मऊ कुठे सांग? मऊ कुठे सांग? मऊ मी आहे. बरं, मऊ कशी करती? कर ना एकदा. मग कशी करती? कर ना. मग कशी करते सांग. कर ना बाई, कशी करते सांग ना. कशी करते मग? कशी करते? पागी मऊची पागी पागी पा मऊची पागी तर म्हणजे पेट्टू. कर ना एकदा, कर ना बाई, एकदा कर. अयो अयो, दखली ती दीदीला. यो माझी आहे दीदी, माझी आहे ती, माझी आहे दीदी, दीदी माझी आहे. चो माहिती तू. आता झाली का? गपगा. सकाळी थोड्या वेळ तिला घेतलं, गप्पा मारल्या आणि झोपी घातलं आणि नंतर कणिक भिजून ठेवलीच होती. मग चपात्या लाटून घेतल्या. चपात्या लाटल्या कारण सुट्टी होणार होती त्या दुसऱ्या बाळाला. मग पप्पा, भाऊ आणि मेवणे आणि बाळाचे आई ते सगळे येणार होते. त्यामुळे छान चपात्या लाटून घेतल्या. तर इथं सुद्धा उठली होती तोपर्यंत चपात्या लाटूस तर गप्पा मारल्या. मग पप्पा ते म्हणले, म्हणजे मी दादा म्हणले की मी काय करतो, भाज्या घेऊन येतो, तू चपात्या लाट, मग आम्ही जेवण करू. म्हणलं देवाने घरानं ऐकलं. मग चपात्या